आमच्या कबीरचं लाईफमधलं फर्स्ट सर्टिफिकेट असणार आहे, त्याच्यामुळे आम्ही याची वाट बघत होतो. किती पॅकिंग केली आहे, शिवाय 2025चं कॅलेंडर देखील इथे त्यांनी खाली लावून दिलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता वाजलेले सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. समियाला स्कूलला जायचं आहे, त्याची तयारी तर चालूच आहे, पण म्हटलं व्लॉगला आपण सुरुवात करावी कारण क्रिसमस आता आलेला आहे जवळ, त्याच्यामुळे समियाचा आहे आज लास्ट डे. क्रिसमसच्या सुट्ट्या तिला पडणार आहे आणि डायरेक्टली शाळा सुरू होणार आहे परत, ती म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये. तर आज समियाच्या स्कूलचा लास्ट दिवस आहे. समियाला कसं वाटतंय? तुम्हीच करणार तुझ्या फ्रेंड्सला? अच्छा, तर समियाच्या स्कूलचा लास्ट डे आहे, त्याच्या रिलेटेड मला तुम्हाला एक न्यूज पण सांगायची आहे. तर ती न्यूज मी तुम्हाला समिया स्कूलला गेल्यानंतर आरामात सांगते. सध्या आम्ही आवरतोय, समियाच्या स्कूलला जाण्याची तयारी चाललेली आहे. पण आजचं क्लायमेट छान आहे, त्याच्यामुळे समियाला तुम्ही बघितलंच असेल की आम्ही सगळे सोडायला जातो, कारण तेवढंच एक छानपैकी आमचा राऊंड पण होता आणि बाहेरची हवा देखील अनुभवायला मिळते कबीरला सुद्धा. त्याच्यामुळे जेव्हा समियाला स्कूलला सोडायचं असतं किंवा आणायचं असतं आम्ही सगळेच जातो. तर पटकन आवरतो आणि मग समियाला सोडून येतो आणि मग तुमच्याशी मी बोलते की आज काय न्यूज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता निघतोय आम्ही स्कूलला जाण्यासाठी, पण इथे कचरा तुम्ही बघू शकता. आताच मी कचरा लोटला होता बाहेर, पण तो पुन्हा पुन्हा इथे जमा होतोय कारण हवा सुटते आणि जी पाणक वाढलेली आहे ती पुन्हा पुन्हा इथे जमा होतात आहे. आणि आता तर ती पावसात भिजलेली देखील आहे, त्याच्यामुळे ती तिथे चिपकलेली आहे. सो फायनल एकदा मी क्लिअर करेल. पण आता तुम्ही बघू शकता आज छान ऊन पडलेलं आहे, सूर्य पण आता थोडासा वरती यायला लागला आहे. शिवाय इथं तुम्ही बघू शकतात की चंद्र देखील दिसतोय, तर लांब तिथे दिसतं आपल्याला चंद्र देखील. तर इथे हे कॉमन आहे, म्हणजे सूर्य उगवला तरी चंद्र असतोच. एनिवेज, तर आता समियाला आपण सोडायला जाऊ स्कूलला. तर समियाला आता स्कूलमध्ये आम्ही सोडून आलेलो आहे. तर मी जाताना सांगितलं होतं की तुमच्या सगळ्यांबरोबर एक न्यूज शेअर करायची आहे. तर न्यूज अशी आहे की आम्ही लवकरच भारतात येणार आहोत. तर सुहास इथे UKच्या प्रोजेक्टसाठी ज्या काम करत होता तो प्रोजेक्ट आता संपलेला आहे, म्हणून लवकरच म्हणजे 30 डिसेंबरला आम्ही इथून निघणार आहोत भारतामध्ये येण्यासाठी. सो ती आमची औरावर तर चाललेलीच आहे, म्हणूनच म्हटलं की समियाचा आजचा UKतील शाळेचा शेवटचा दिवस आहे. तर तिला क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहे, म्हणून सगळ्याच मुलांसाठी फर्स्ट टर्मचा शेवटचा दिवस होता. पण आता आम्ही भारतात येणार आहोत, तर पुन्हा ती त्या हेअर हिल्स प्रायमरी स्कूलमध्ये जाणार नाही, म्हणून म्हटलं की तिचा UKच्या शाळेचा हा लास्टचा दिवस आहे. भारतामध्ये येण्याची आवरावर आमची सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर ते म्हणजे डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय काय लागेल ते मी तुम्हाला सांगते. तर आधी तर लागतील ट्रॅव्हल, जे आपण ट्रॅव्हल करणार आहे त्याचे फ्लाईट तिकीट्स, शिवाय ट्रॅव्हल इन्शुरन्स. आणि जेव्हा तुम्ही UKमधून एक्झिट करता त्याच्यासाठी आपल्याला P85चा फॉर्म भरावा लागतो, HMRCला पोस्टाने तो पोस्ट करावा लागतो. सो तो खूप महत्त्वाचा फॉर्म असतो, ते देखील काम आम्हाला करायचे. शिवाय कबीरची आमची फर्स्ट फ्लाईट असणार आहे, म्हणजे कबीरचा जन्म इथे झालेला आहे UKचा, त्याच्यामुळे इंडियामध्ये तो येणार आहे फ्लाईटने. तर फर्स्ट फ्लाईट आहे, म्हणून मी खूप सारे रील्स बघितले होते ज्याच्यामध्ये दाखवलं होतं की फर्स्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळतं. सो मी खूप रिसर्च केला आणि कळालं की आपण त्याची प्रिंट काढू शकतो ऑनलाईन जाऊन. तर तसं मी एक सर्टिफिकेट देखील बनवलेलं आहे, सो त्याची पण मी प्रिंट काढणार आहे. तर थोड्याच वेळात आम्ही पोस्टामध्ये जाणार आहोत, तर तिकडे आम्ही बाकीचे डॉक्युमेंट्स सगळे प्रिंट काढणार आहे किंवा जे सबमिट करायचं आहे ते तर आम्ही करणारच आहोत. पण सर्टिफिकेटचे पण मी प्रिंट काढणार आहे. तर मी प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला दाखवेनच की ते कसं दिसते. तर ते सर्टिफिकेट असतं ज्याच्यावरती कबीरचं नाव असतं आणि कोणत्या तारखेला तो ट्रॅव्हल करतोय. शिवाय त्या सर्टिफिकेटवरती जे कॅप्टन असतात, म्हणजे जे एरोप्लेन फ्लाय करणारे ते, आणि एअर होस्टेस जे असतात त्यांची सिग्नेचर वगैरे असतात. तर ही आम्हाला एक आठवण राहील की कबीरची फर्स्ट फ्लाईट कशी झाली होती ती. शिवाय त्याला दाखवायला पण होईल पुढे मोठा झाला की, म्हणून पण आम्ही ते सर्टिफिकेट बनवलेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. शिवाय आमची बाजूला शॉपिंग पण चाललेली आहे आणि पॅकिंगची सुरुवात पण आम्ही केलेली आहे. पण सुरुवात म्हटलं की वजन काटा आलाच, कारण फ्लाईटमध्ये जायचं म्हटलं की आपल्याला वजन केल्याशिवाय काही बॅगा घेऊन नाही जात आहे. तर
ते सगळं साईडला चालूच आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं मी हळूहळू दाखवेनच की आमची आवरावर काय काय चालली आहे भारतामध्ये परत येण्यासाठीची. पण सध्या आता आम्ही चाललेलो आहोत पोस्टामध्ये. पण आज आपलं एक पार्सल पण येणार आहे. सो ते पार्सल मी काय मागवलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करते. पण आता आपण जाऊ पोस्टामध्ये. चला. तर हा तो फॉर्म असतो जो आपल्याला सबमिट करायचा असतो पोस्टाद्वारे HMRCला. इथे लिहिलेलं देखील आहे बघा, लिव्हिंग द UK. तर हा तो 7 पेजेसचा फॉर्म असतो जो आता आम्ही पोस्टामध्ये आलेला आहे पाठवण्यासाठी. शिवाय इथे आम्ही सर्टिफिकेटची पण प्रिंट काढलेली आहे. तर कसं दिसतं सर्टिफिकेट कमेंट करून नक्की सांगा, कारण आमच्या कबीरचं लाईफमधलं फर्स्ट सर्टिफिकेट असणार आहे. तर आता फॉर्म आम्ही पाठवणार आहोत आणि घरी जाणार आहोत. तर इंडियाला जाण्याची तयारी तर सुरुवात केली आहे. पण सुरुवातीला आम्ही वजन करण्यासाठी काही नाही म्हणून वजन काटा मागवलेला आहे आणि चॉकलेट देखील मागवले, कारण इथून जाणार म्हणजे गिफ्ट म्हणजे सगळ्यांना चॉकलेटची आशा असतेच. सो तेच मागवलेले ऑनलाईन. इकडे आम्ही असे लिंक्सचे चॉकलेट मागवलेले आहेत. क्रिसमस आहे त्याच्यामुळे सगळे चॉकलेटवरती वगैरे थोडासा डिस्काउंट पण आम्हाला मिळाला, कारण आम्ही लॉटमध्ये मागवलेले आहेत. तर 2 बॉक्सेस इथे मागवलेले आहेत चॉकलेट्सचे आणि हा एक दुसरा बॉक्स आहे वजन काटा, ज्याची आम्ही खूप वाट बघत होतो, कारण ह्याच्याशिवाय तर पॅकिंग काही करू शकत नाही आपण. म्हणजे पॅकिंग करू शकतो पण काय वजन झाले ते आपल्याला पटकन कळत नाही, त्याच्यामुळे आम्ही याची वाट बघत होतो. किती पॅकिंग केली आहे. डिजिटल आहे वेट मशीन आणि इथे त्यांनी सेल सुद्धा दिलेले आहेत. सो ते सेल टाकले की हे ऑन होईल. तर आता आम्ही निघतो बाहेर जाण्यासाठी. तर आता आम्ही समियाला स्कूलमधून आणण्यासाठी चाललोय. पण इथे तुम्ही तयारी बघू शकतात क्रिसमसची. इथे क्रिसमसचं झाड तर नव्हतं, त्यांनी आणून ते आधी लावलेले आहे आणि शिवाय आता त्याला लाइटिंग सुद्धा करणार आहेत. आणि इथे पुढे कबीर आणि सुहास चालतात. समी, हा तर आज तुझं स्कूलचं लास्ट डे होतं, कसं वाटलं तुला? मस्त. आणि कोणाकोणाला बाय बाय केलं तू फायनल? मिस लिस्टा आणि मिस खान आणि मिस सादिया. ओके, तिचे टीचर्सची नाव आहे ती. हात खाली कर बाबू. आणि आज समियाचा लास्ट डे होता, त्याच्यामुळे क्रिसमसचं जे काही त्यांना डेकोरेशन येत होतं ते करण्यासाठी दिलं होतं. सो समियाने असं मस्तपैकी एक क्रिसमस ट्री बनवलेलं आहे, ज्याच्यावरती खूप सारे स्टार्स लावलेले आहेत. शिवाय त्यांचे फोटो नेहमी काढले जातात जेव्हा ते छान काय ॲक्टिव्हिटी करत असतात. सो असा फोटो त्यांनी दिलेला आहे. तर हा क्राउन्स त्यांनी चिल्ड्रन्सकडूनच बनवून घेतलेला होता आणि तेव्हा हा फोटो काढण्यात आलेला आहे. शिवाय 2025चं कॅलेंडर देखील इथे त्यांनी खाली लावून दिलेलं आहे. छान आयडिया आहे ना म्हणजे. आणि इथे पण आणखीन एक छोटासा असा फोटो त्यांनी दिलेला आहे स्टारमध्ये, क्रिसमस आहे म्हणून. आणि शिवाय हा बॉल दिलेला आहे. ती इथे त्यांच्या क्लासमध्ये एक डोजो ॲप असतो ज्याच्यामध्ये मुलांनी छान ॲक्टिव्हिटी केली किंवा जो खेळणी घेतलेली असतात खेळण्यासाठी ती नीट ठेवली किंवा त्यांनी एखाद्या त्यांच्या फ्रेंड्सला वगैरे हेल्प केली तर त्यांना पॉईंट्स देतात आणि जेव्हा ते 10 पॉईंट कंप्लीट होतात तेव्हा त्यांना गिफ्ट दिलं जातं छोटंसं. तर असं त्यांनी तिला एक बाउन्सी बॉल दिलेला आहे. दाखव, बाउन्स कर. हळूहळू हळूहळू हळू लागेल, कबीरला लागेल. छान आहे का? तर समियाचं सगळं आवरून झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहोत GPमध्ये. समियाची अपॉइंटमेंट घेतलेली आहे वॅक्सिन देण्यासाठी. तर समियाच्या स्कूलमध्ये एका मुलाला कॅन्सर झाला आहे आणि तपासणीमध्ये त्याला आढळलं की गोवर झालेलं आहे आणि गोवर संसर्गजन्य आहे. त्याच्यामधून स्कूलमधून लेटर आलं होतं सगळ्यांना की अर्जंटमध्ये सगळ्या लहान मुलांना गोवरची लस दिली जावी. तर त्याच्यामुळे अपॉइंटमेंट घेतली होती आम्ही. तर आता तिथेच चाललो आहोत आम्ही. इकडे समिया आहे, लोक पुढे चाललेत. तर आधी तर वॅक्सिन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत वीकली शॉपिंग करण्यासाठी. तर क्रिसमस आहे त्याच्यामुळे बहुतेक सुपर मार्केटमध्ये सध्या डिस्काउंटमध्ये सगळे व्हेजिटेबल्स लावलेले आहेत. ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते. पण सध्या आता आपण जाऊ GPमध्ये. That's it. Count 1, 10, 1, 2, 10. Yeah, it's done. It's done. It's done. So, darling. Hold it. You will get a star.
It's done. Oh, good girl. It's done. काय झालं? So let's start calling. Yeah. न्यू दिला, कलरफुल दिला. कलर पण दिला तुला, व्हाईट नाही दिला. Now on this one. Count 1 to 10. Okay. Just one more, that's it. That's it. And you will get. And when you protect it, and that's it, no bugs. No bugs gonna reach you. No, it's really important, darling, yeah? Probably best not to take out. Is it fine? Last one, darling, okay? Count 1, 2. Don't look at that. Be brave, darling. 1, 2, 3, That's 4, it. 5, 6, 7, 8, 9, 10. It's done. Done. Hold on now. That's it. Done. It's done. Hold Want on, white darling. one or brown one? Tell me fast. White. Okay. You want white one? This is best for you. Okay. That's it. Choose three. Oh. Which ones? Oh, nice. Good choice. There you go, darling. Enjoy. तर आता आम्ही आलेलो आहोत मॉरिसनमध्ये. तर इथे मी तुम्हाला दाखवते की ती डिस्काउंटेड रेटमध्ये लावलेली आहे क्रिसमस असल्यामुळे. तर हे बघू शकता तुम्ही. 1 किलो गाजर 10 पी. 10 पी म्हणजे आपले इंडियाचे 10 रुपये. सो इतके स्वस्त लावलेले आहेत. सगळ्याच भाज्यांवरती डिस्काउंट आहे. इवन त्यांनी मेसेजेस पण केले होते सगळ्यांना. तर ही कदाचित आमची इकडची UKची शेवटची शॉपिंग असणार आहे, कारण आता एकच आठवडा राहिलेला आहे आम्हाला इंडियामध्ये येण्यासाठी. नॉर्मली गाजर 53 पीसला असतात 1 kg, पण आता डिस्काउंट करून त्यांनी 10 पीसला केलेले आहे क्रिसमसमुळे. आणि समियाला इथे आले की खूप मज्जा वाटते, कारण तिच्या साईजची ट्रॉली तिला मिळते. इंडिपेंडंट असल्याचं फील होतं त्याला. हे काय समिया सगळे चॉकलेट बिस्किटचे दुकान बनवलंय? हे माझं दुकान आहे. तुझं दुकान आहे? तर इकडे आमची शॉपिंग करून झालेली आहे. कदाचित ही लास्टची शॉपिंग असेल इकडची. इकडच्यासाठी थोडी शॉपिंग केली आणि थोडी इंडियामध्ये नेण्यासाठी बिस्किट आणि चहा वगैरे इकडे छान मिळतं म्हणून. शिवाय समिया इथे गाडीमध्ये बसली आहे, मस्त एन्जॉय करते तिची राईड. आणि कबीर इथे झोपला होता, आता जस्ट उठलेला आहे. तर शॉपिंग झाली, सगळं आमचं जे काम आवरायचं होतं आजच्या दिवसातलं ते तर झालंच आहे. म्हणून हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.